जय श्रीराम आणि जय शिवराय भावांनो. तर आज आपण चाललोय मुंबईमधला सर्वात मोठा मंडळ म्हणजेच लालबागचा चिंचपोकळीचा चिंतामणीचा पाद्यपूजन सोहळ्याला. नेहमीप्रमाणे केदार आपल्या सोबत आहे आणि बरंच काय शूट केलेलं आहे आम्ही या व्हिडिओमध्ये. चिंतामणीचा मोदक आणताना ते शिवाजी महाराजांच्या प्रवचनापर्यंत बरंच काही बँड बिंडचे आम्ही शूट्स काढलेले आहेत. तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे जेव्हा ही व्हिडिओ टाकेल तेव्हा त्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि कमेंटमध्ये एकदा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर चला बिना काही वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. सर्व गरीब भक्तांना विनंती आहे की आपण खाली उतरायचं आहे. आरोग्य केंद्राच्या टेरेसवर उभे असलेल्या सर्व गरीब भक्तांना विनंती आहे की आपण खाली उतरायचं आहे. आपल्याला वारंवार सूचना देत आहे. चिंतामणीचा आरोग्य केंद्रावर जे उभे आहेत कृपया मागे चला. खाली उतरा सर्वांनी खाली उतरा. अरे खाली उतरा. सर्व गरीब भक्तांना विनंती आहे.
नगराध्यक्ष श्री व सौ प्रदीप नारायण हरियाण या दाम्पत्याच्या शुभ हस्ते हा पाठ नम्र विनंती आहे की हा पूर्ण मधला पॅसेज रिकामा करून आलेल्या भाविकांना बॅरिकेडच्या बाजूला जायला सांगायचं आहे, आतल्या बाजूला जायला सांगायचं आहे. परविनाथ परमेशु परमोश परमे कदम बरोगे पर बुलंदी परवाला महाराज ताज तकत विराजमान शहंशाह मराठा हिंदुस्तान श्रीमान छत्रपती हिंदू बादशाह तशरीफ फरमायन बादम बामुलाइदा होशियार निगाह रखो अदब से अदब से तशरीफ फरमायन
पप्या महाराजांची एंट्री होणार आहे. झालं ग माय ग हे पालखीताला कोण सोबती मावळे सरदार अन 32 मन सिंहासन त्यावरी बैसन पात नाचत मर्दानी खेळात सर्वांनी त्या साईडला चला. बॅरिकेडच्या दोन्ही बाजूला जायचंय. वारंवार आम्ही विनंती करतो बॅरिकेडच्या दोन्ही हॅलो पालखी सोहळ्याला पालखीला पूर्णपणे रस्ता करून द्या. मूर्तिवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत सिद्धप्रज्ञ श्रीमान अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजे श्रीमंत छत्रपती श्री हिंदू पद्माक्षाह श्रीमान श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज आज कित्येक शतकानंतर तुमच्यासारख्या माझ्या सर्वांना भेटण्याची संधी मिळाली. काय करू त्या जिगत नेत्याने मला
त्याच्या गाभाऱ्यांचे सानिध्य दिलं. त्या जलद नियंत्याला माझ्या हव्यात सोडवत नाही आणि त्याचे सानिध्य मला सोडवत नाही. आता ऋणानुबंधन. पण यावेळेस मला थोडी विसंत मिळाली, यावंच लागलं. आज 400 वर्षानंतर पुन्हा या माझ्या महाराष्ट्रात आल्यावर काळजाला थोडी तोशीष लागली. ढासळलेल्या तटाबुर्गांची आभूषणात निर्वीत उभा असलेला राजगड, तोरणा, पुरंदर आणि रायगड दिसला. एकाकी तग धरून राहिलेल्या आमच्या त्या काळातल्या निष्ठावंतांच्या समाध्या दिसल्या. नावापुरती उठलेली संस्कृती दिसली आणि उत्सवांच्या नावाखाली परंपरांचा मांडलेला बाजार दिसला. अरे थोडं वास्तवाचं भान ठेवा. त्या काळात हजारो निष्ठावंतांनी या भूमीसाठी निस्वार्थ कर्तव्य आणि कर्तृत्वाची बांधलेली पूजा आजच्या काळातील तुम्हा सर्वांना कदाचित जाणवत नसेल. अरे हो, आम्ही विसरलोच की. ते मोल जाणवायला वेळ तरी कुठे आहे तुमच्याकडे? सेवेसाठी तत्पर या वचनापायी इथल्या गडगोटांनी इतकी माती जपली आणि मातीत मिसळलेली माणसंही. पण आज वर्तमानात आपण आपल्या रक्तामासाची जिवंत माणसंही जपू शकत नाही, हेच दुर्दैव. अरे आजकाल शंभूराजे म्हटले की साखर खंडात अडकलेलं आणि रक्तानं मासलेलं व्यक्तिमत्व तुमच्या नजरेसमोर येतं, होय ना? पण आमच्या आणि शंभूराजाच्या चरित्रातून नेमकं तुम्ही काय शिकलं हेच उमगत नाही. पुरंदर, पन्हाळा आणि रायगडाच्या जगदीश्वराला जाऊन विचारा, सांगेल तो आई बापाची नाळ जपणाऱ्या माझ्या शंभूराजांची कथा. आग्र्याची ती काळोखी नजर कैद आई विना 8 वर्षाच्या त्या कोळ्या पोराचा धुरभक्तपणात सांगताना आधी थरगवून राहिलेले. साक्षी देतील तो प्रचित गडाचा सर्वेश्वर आधी तुम्हाला त्यांच्या पार्थ पराक्रमाची. पेडगावच्या भिंतींना आधी जपलाय शंभूराजांचा स्वामीनिष्ठ स्वराजनिष्ठ हुंकार. प्रतिकूल परिस्थितीत असताना सुद्धा स्वभाषा, स्वराष्ट्र आणि स्वधर्मासाठी एक नव्हे तब्बल 9 वर्ष हे हिंदू राष्ट्र स्वप्राणांतिक पराक्रमानं झुंजवणारा राजा म्हणजे माझा शंभूराजा. उत्तरेकडील गंगा तीर्थ आणि दक्षिणेकडील रामेश्वराचा रत्नाकर, अवघ्या एकवटून प्रासाने निर्माण झालेल्या या राष्ट्रतीर्थाच्या जबाबदारीची जाणीव असणारा राजा म्हणजे माझा शंभूराजा. जातीपातीच्या पलीकडील सार्वभौम रयत राज्याची अभिवृद्धी करणारा राजा म्हणजे माझा शंभूराजा. स्त्री तो साक्षात जयती, ही आदिशक्ती भवानी. ती ना अबला ती तो सबला ऐसे म्हणून स्त्री धर्माचे पवित्र जपणारा राजा म्हणजे माझा शंभूराजा. फिरंगी, टोपीकर, वलंदेज, फरासी, फिरस्ताव, डिंगरवादी आणि गर्विष्ठ टोपीकरांच्या माना या भगव्या तरीपट्ट्यासमोर मुद्र्या सांगणारा राजा म्हणजे माझा शंभूराजा. बाबासाहेबांचे संकल्पित मनोरथ सिंदूर समरक्तांकित देह असताना सुद्धा त्या मगरूर धर्मांध औरंग्याला या हिंदू राष्ट्रासमोर झुकायला लावणारा राजा म्हणजे माझा शंभूराजा. या छत्रपती बाबासाहेबांवर निर्निशय प्रेम करणारा राजा म्हणजे माझा शंभूराजा. स्वधर्मम निधनम श्रेयो गीता वचनम उज्ज्वलम असे म्हणत माझ्या शंभूराजांनी स्वधर्म आणि स्वराष्ट्रासाठी दरवांद आणि खुनशी औरंग्या विधानासमोर स्वप्राणांचे अर्घ्य दिले. इथल्या हजारो समरवीरांनी तळहातावर जीवत पोचला. इथल्या गणगोटांनी मातीचा धर्म जपला. पण आपण मात्र आप्त मतलबी धर्माच्याच पालख्या वाहिल्या. कधी विचार केलाय का या साऱ्यांचा? काही निष्ठावंतांना सोडल्यास अरे दाढी मिशा असणारं आमचं चित्र, आमच्या विरोधाचा गोंधळ आजकाल अनेक जण देहीबोलीवर निरू पाहतो. नाही निर्वाळ, पण त्याच्या सोबतीनं प्रामाणिक कर्तव्यांची आणि निस्वार्थ कर्तृत्वांची कास आपण जपतो का? हा प्रश्न जरा स्वतःला विचारा. शिवचरित्र आणि शंभू चरित्र आपण वाचतो, बोलतो, ऐकतोय, पण ते आत्मसात करून आचरणात आणायला आपण मात्र विसरतो. आजच्या काळात आम्ही स्वतः आणि शंभूराजे जरी प्रत्यक्ष अवतरलो ना तरी आमचं वास्तव सिद्ध करायला तुम्हीच आम्हाला भाग पडाल, इतके तुम्ही आमच्या चित्रात गुरफटला. म्हणून सांगतो, जागे व्हा,
वास्तवाचं भान ठेवा, विचारात सामर्थ्य ठेवून जिथे कुठे कार्यरत आहात तिथे प्रामाणिकपणाने आपले कर्तव्य पार पाडा. एकमेकांना जपा, एकमेकांची साथ द्या, या गणगोतांचा आदर्श घ्या आणि जाती धर्मापेक्षा माणूस धर्माला महत्व द्या. अरे आई बापाची नाळ आणि देशाचं इमान जपा. येतो आम्ही. जय शंकर. प्रौढ प्रणाम पुरंदर क्षत्रिय पुरावटम दिपाधीश्वर महाराजाधिराज अखंड हिंदुत्व नायक मूर्तिवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत चिदप्रज्ञ श्रीमान अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राधे श्रीमंत छत्रपती श्री हिंदू परमात्मा श्रीमान श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की. श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा, शूरवीर पवारांचा, गणपत दुर्गांचा. नमो पार्वती पते. भावांनो, आता आम्ही या व्हिडिओला एंड करतोय. तर खूप काही शूट करून झालंय. तर पुढे शूट केला असं पण केला सांग का नाही करू शकलो. आता फुलाबाईत पण एक पार्टी पूजन आहे फुलाबाईचा विभागचा, तर तिथे पण जायचं आहे कव्हर करायला. त्या ब्लॉगला पण आणि हा पण ब्लॉग पूर्ण बघा. नक्की बघा. जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक नाही करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, गणपती बाप्पा मोरया.